दिंडोरीचे खासदार भगरे गुरुजींनी भरवली नांदगाव अध्यापक महाविद्यालयाच्या मित्रांची शाळा। मित्रांकडून नागरी सत्कार। प्रामाणिकपणे समाजाची सेवा केल्यास निश्चितच फळ मिळते। समाजात आजही चांगले लोक आहेत। निरपेक्ष वृत्तीने व प्रामाणिकपणे सेवा केली तर नक्कीच चांगले फळ मिळते, हा मला आलेला अनुभव आहे। बलाढ्य धनशक्तीच्या पुढे जनशक्ती पराभूत होऊ शकत नाही, हे या निवडणुकीतून जनतेने दाखवून दिले, असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी लोणवाडी येथे मित्र परिवार मेळाव्यात सत्कार समारंभ प्रसंगी केले। दिंडोरीचे विद्यमान खासदार भास्कर भगरे गुरुजी यांनी नांदगाव अध्यापक डीएड महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मित्र सोबत्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी निफाड तालुक्यातील लोणवाडी येथील हॉटेल संदीप ड्रीम येथे संवादाचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याप्रसंगी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यापक, विद्यालय नांदगाव येथील माजी विद्यार्थी, विद्यमान अनेक संस्थेतील शिक्षक उपस्थित होते। त्यावेळी मागील महाविद्यालयातील कटू गोड आठवणींना उजाळा देण्यात आला। अनेक वर्गातील विद्यार्थ्यांनी भगरे गुरुजींशी मनसोक्त गप्पा मारल्या। शिक्षकांच्या कौटुंबिक जीवन, सुख-दुःख या विषयावर चांगल्याच गप्पा रंगल्या। यावेळी खासदार भगरे म्हणाले, मला मिळालेले यश हे जनशक्ती पुढे नमली धनशक्तीचा पराभव होय। आजही शिक्षकांवर समाजाचा दृढ विश्वास आहे। तो विश्वास संपादन करून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याची खूप मोठी जबाबदारी माझ्यावर समाजाने टाकली। शिक्षक हा विविध क्षेत्रात अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याने तो कोणत्याही क्षेत्रात यशस्वी काम करू शकतो। बालवाडी शिक्षिका ते सेवानिवृत्त शिक्षकांना वाटते की मीच खासदार आहे इतका स्वाभिमान बळवला आहे। या निवडणुकीत खऱ्या अर्थाने समजले की पैसा फॅक्टर महत्त्वाचा नसतो, शिक्षकांचा हाच खऱ्या अर्थाने सन्मान आहे। कमीत कमी खर्चात निवडणूक जिंकलो, किती खोटे केले तरी शेवटी नियतीही नशिबाला साथ देते। निवडणुकीत कुंभाड रचून नावापुढे सर लावून पराभूत करण्याचा डाव जनतेनेच हाणून पाडला। सर्वसामान्य माणूस आज सुज्ञ झाला आहे हे स्पष्ट होते। हा सर्वसामान्य शिक्षकांचा व जनतेचा विजय आहे। मी समाजाच्या हितासाठी लढणार असून मी काही सर्वगुण संपन्न नाही, मला मार्गदर्शन करीत चला। शिक्षक हा समाजातील आरसा असल्याने चांगल्या पद्धतीचे कार्य करू शकतो। या निमित्ताने चांगले काम करण्याची संधी मला जनतेने दिली। या संधीचे सोने करण्याची जबाबदारी वाढली। अंगवळणी पडल्याने पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। याबरोबरच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी माझा सत्कार केला। निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी सांगितले की चांदी सोन्याच्या देवाबरोबरच कांदा हा देवा हातून ठेवून त्याची मनोभावे पूजा अर्चा करा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या। आर्थिक ताकद कमी असली तरी जनतेने निवडणूक हातात घेतली होती। चांगल्या कामात तुमच्या पाठीशी उभे राहून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी नांदगाव अध्यापक विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते। शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन ताकाटे म्हणाले की शिक्षक हा भविष्याचा कारागीर आहे। भारताचे जबाबदार सुजाण नागरिक घडवण्याचे कार्य करीत असतो। आज समाजात शिक्षकांवर अपार श्रद्धा आहे। शिक्षकांकडून समाजाच्या आशा अपेक्षा आहेत, हाच विश्वास या निवडणुकीतील निकालावरून जनतेने दाखवून दिलाय। शिक्षक म्हणजे पडद्यामागील कलाकार असतो। 5 वर्षापूर्वी भगरे गुरुजी त्यांच्या कार्यशैलीतून खासदार होणार असे भाकीत केले होते, ते आज भाकीत खरे ठरले। 2 तुतारी चिन्हामुळे मतदार संभ्रमात पडला असला तरी न्याय हा शेवटी सत्यालाच मिळतो। आपला माणूस चर्चेत राहिला पाहिजे, म्हणून समाजातील सुशिक्षित यांनी चांगल्या कामाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे। उपस्थित नावे टाका सरजी, नाशिक जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन ताकाटे, आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मोतीराम पवार, भास्कर कनोज, हरिश्चंद्र भोये, उलकुलान, आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे रतन चौधरी, पंडित गायवन, बाळू धाकराव, कांतीलाल सोनवणे, विलास पोद्दार, संजय सोनवणे, विजय डेरले, निंबा बोरसे, दिलीप कोथमिरे, दीपक मोरे, प्रकाश मोरे, गोटला सर, सुनील हिरे, राज हिरे, बाजीराव सोनवणे, वाल्मिक कापडणे, संजय गुजर, कौतुक वागचौरे, बापू पाटोळे, चंदू पवार, पंडित पवार, सखाराम पवार, पत्रकार हिरामन चौधरी, जगन गवळी, रामदास शेवाळेसह जिल्ह्यातील शेकडो शिक्षक मित्र परिवार उपस्थित होते। त्यांच्या कंपन्या आहेत, मोठे मोठे उद्योग आहेत, परंतु अत्यंत मंडेगावसारख्या सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला शिक्षक म्हणून काम करणारा आपला मित्र याला उमेदवारी देणं आणि प्रचंड अशा मताने गेले निवडून येणं ही खरोखरच आपल्यासाठी आणि आपल्या पूर्ण मतदारसंघासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। सर, मी एक किस्सा सांगेन की मी 20 मेला आपलं मतदान होतं, 20 एप्रिलला मी
मी मोखाड्याकडे जात होतो आणि मला आमदार भुसाराकडे जायचं होतं, कारण मी मोखाड्याला होतो. एक उत्तम चेहरा, सर्वसामान्य कुटुंबातला एक चेहरा त्यांना द्यायचा होता आणि जनतेला हे निश्चितच आवडलेलं आहे. मी 19 तारखेला 20 तारखेला मतदान होतं, 19 तारखेला मी कोंढाणे या गावी गेलो होतो. आमचे सगळे नात्याचं लग्न होतं, तर सगळ्या महिला बसल्या होत्या. मला त्यांनी विचारलं, म्हणजे तुला तर ड्युटी असेल? म्हटलं मला काही ड्युटी नाही, माझ्या विरोधात चालू, कारण दुसऱ्या दिवशी मतदान होतं. मला आमच्या सगळ्या कुटुंबातल्या महिला होत्या, त्यांना मी सगळ्यांना सांगितलं मतदानाला जायचं. आणि एक दिवशी म्हटलं पुन्हा मतदान करायचं, म्हणजे तुतारी नाव नव्हतं नाही, वगैरे सर कोण आहेत माहित नाही, पण तुतारी मात्र घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचलेली होती. आणि त्याच्यामुळे सर तुमच्या डोक्यावर सर्वसामान्य जनतेने अपेक्षांचं फार मोठं ओझं ठेवलं आहे आणि त्याच्यामुळे 8 वर्षामध्ये ती पूर्ण होईल होणार. परंतु जसं काकाडे सर म्हटले, अशा काही गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला जनतेमध्ये आपण आहोत हे वेळोवेळी कळलं पाहिजे, ते थोडंसं जाणवलं पाहिजे. अशा काही गोष्टी कराव्या लागतील आणि ज्या काळाच्या गोष्टी आहेत त्या आपण काकाडे सरांनी सांगितल्या, तर त्या पण आपण मित्र म्हणून टाळल्या पाहिजे. नाहीतर संपर्काचं साधन आहे मोबाईल, परंतु मोबाईल लोकप्रतिनिधीला किती वेळ करून सोडत असेल ते त्याचं त्यांना माहिती. कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण लोक फोन करतात, म्हणजे तुम्ही सिग्नल तोडला आणि कोणी पोलिसांनी. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक.